पिघला दे जंजीरें बनाउनगी शमशीरें कर हर मैदान फतेह ओ बंदिया कर हर मैदान फतेह। मी अभिजित पाटील बिझनेस मास्टर्स मध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। बिझनेस मास्टर हे एक अशी वृत्तवाहिनी आहे जी महाराष्ट्रातील प्रत्येक युवा पिढीला बिझनेससाठी प्रोत्साहित करते। त्यासाठीच मी आज तुमच्या सोबत तुमच्या गायडन्ससाठी तुमच्या मार्गदर्शनासाठी मी आज लातूर पॅटर्नचे सर्वेसर्वा जनक यांची मुलाखत घेण्यासाठी इथे आलेलो आहे। त्या सरांचं नाव आहे मिस्टर हॉनरेबल उमाकांत खुनराव सर, जे रिलायन्स लातूर पॅटर्नचे डायरेक्टर आहेत। त्यांनी खूप असं मोठं शैक्षणिक संकुल लातूरमध्ये उभार केलेलं आहे आणि ते शैक्षणिक संकुल उभा करत असताना त्यांना कोणत्या अडचणी आल्या, त्यांनी कसं ते उभा केलं, त्याच्यासाठी काय काय गोष्टी त्यांना कराव्या लागल्या, यासाठी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। यासाठी आपण त्यांच्याकडे आलेलो आहोत। त्यामुळे तुम्ही हे चॅनल शेवटपर्यंत अगदी बघा, कारण ह्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी घेण्यासारख्या आहेत। ज्या व्यक्तीनं शून्यातनं विश्व निर्माण केलं, ज्या व्यक्तीनं परमनंट नोकरी, जसं महेंद्रसिंग धोनीनं आपली तिकीट कलेक्टरची नोकरी सोडली आणि तो क्रिकेट खेळायला गेला, तसंच त्यांची एक पॅशन की माझ्याकडचा प्रत्येक विद्यार्थ्याला एक चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, त्या विद्यार्थ्याचा करिअर घडलं पाहिजे, तो विद्यार्थी पुढे गेला पाहिजे, प्रत्येकाचा डॉक्टरकीला नंबर लागला पाहिजे, अशी एक मनामध्ये ज्या माणसाकडे जिद्द होती, अशा आपण सरांना भेटायला आलेलो आहोत। उमाकांत खुनराव सर यांच्याकडून आपण मार्गदर्शन घेणार आहोत की त्यांनी त्यांचा शैक्षणिक संकुल, त्यांनी त्यांचा लातूर पॅटर्न कसा उभा केला आणि एक नवीन डायरेक्शन कशी दिलेली आहे। नमस्कार सर। नमस्कार नमस्कार सर। मी तुम्हाला पहिला तर खूप तुमचं स्वागत सर आमच्या चॅनलमध्ये बिझनेस मास्टर्समध्ये। आज सर बऱ्याच लोकांचे बरेचसे असे प्रश्न आहेत बिझनेसला पकडून, बिझनेस कसा करावा, बिझनेससाठी पैसे लागतात का, मोठ्या घरचीच मुलं बिझनेस करू शकतात आणि बिझनेस करत असताना खूप साऱ्या अडचणी येतात, त्याचे रिटर्न्स लवकर मिळत नाहीत, तरुण पिढीमध्ये पेशन्स राहिलेली आहेत। तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे घेण्यासाठी सर आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे। कारण आम्ही मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही सर्वे केला, त्यावेळेला आम्हाला असं समजले की रिलायन्स लातूर पॅटर्नची शिक्षण पद्धती एक वेगळी आहे, जिथं मी असं म्हणेन सर की इथं कोणत्याही प्रकारच्या बिझनेस ह्या पार्टला कुठंही शब्द हा राहत नाही। इथं प्रत्येक येणारा पाल्य आणि पालक त्यांना पूर्णपणे मार्गदर्शन करून तुम्ही हे पूर्ण संकुल उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या शैक्षणिक संकुलामध्ये कशी डेव्हलपमेंट झाली याची थोडी आम्हाला सर माहिती हवी। त्यासाठी सर पहिला आमचा असा प्रश्न की तुम्ही तुमच्या बिझनेसची सुरुवात कशी झाली, कुठून झाली आणि तुम्हाला हे अचानक असं कसं वाटलं की मी शैक्षणिक संकुल उभा करावा किंवा माझी संस्था उभी करावी, ह्याचं एक प्रेरणास्थान किंवा एखाद्या माणसाच्या लाईफमध्ये एक टर्निंग पॉईंट असतो, तो टर्निंग पॉईंट कोणता होता तो जाणून घ्यायचा। नमस्कार। बिझनेस मास्टर या वृत्तवाहिनीच्या सर्व प्रेक्षकांचं मी अंतःकरणपूर्वक स्वागत करतो। अभय पाटील सरांनी मला प्रश्न विचारला, तुम्ही हे शैक्षणिक संकुल कसं उभं केलं आणि हे कसं सुचलं। साधारण काळ होता 1990 ते 2000 या कालखंडामध्ये CBSE कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, CBSEच्या अभ्यासक्रमावर आधारित स्पर्धा परीक्षा
मेडिकलमध्ये AIPMT आणि इंजिनिअरिंगमध्ये IIT JEE या 2 स्पर्धा परीक्षेला शैक्षणिक क्षेत्रामध्ये महत्त्व प्राप्त व्हायला लागलेलं होतं. आणि जे जाणकार पालक मंडळी होती ती आपली मुलं महाराष्ट्राच्या परिक्षेत्रातून मायग्रेट करून आंध्र प्रदेशात आणि राजस्थानमध्ये कोटा या ठिकाणी, दिल्लीला आपली मुलं शिक्षणासाठी या स्पर्धा परीक्षेमधून करिअर करण्यासाठी मायग्रेट करून तिकडे शिक्षणासाठी स्थलांतरित होऊ लागली. एखाद्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला विचारलं की आपला 10वी झालेला मुलगा कुठे आहे हो आता, तर ते सहज सांगायचे आम्ही मुलाला IITचं प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षेचं प्रशिक्षण करण्यासाठी कोटाला ठेवलंय. मुलगा आणि मुलाची आई सुद्धा कोटाला आम्ही ठेवलेला आहे. ज्यावेळेस लातूर मधल्या एका प्रतिष्ठित माणसाचे जाणकार पालकांची लेकरं हैदराबाद मध्ये आहेत, कोट्यामध्ये आहेत, मग त्या ठिकाणचं शिक्षण आपण लातूर मध्ये का आणू नये या भावनेच्या पोटी मी एक हैदराबाद, कोटा, दिल्ली, इंदोर, पटना असा प्रवास केला आणि त्यातून लातूरच्या लोकांना, महाराष्ट्रातील पालकांना IIT आणि AIPMTचं प्रशिक्षण देण्यासाठी 2004 साली लातूरमध्ये, हैदराबाद पाठोपाठ लातूरमध्ये आम्ही रिलायन्स लातूर पॅटर्नची सुरुवात केली. आदरणीय आंध्रदेव सरांच्या नेतृत्वाखाली 3-4 प्राध्यापकांची टीम नारायणातून आमच्याकडे हैदराबादहून आंध्रदेव सरांसोबत आली आणि मार्च 2004 मध्ये आम्ही वर्षप्रतिपदेच्या मुहूर्तावर रिलायन्स लातूर पॅटर्न या स्पर्धा परीक्षेच्या केंद्राची सुरुवात, CBSE कॉम्पिटिटिव्ह केंद्राची सुरुवात केली. ही लातूरच्या स्थानिक विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन आम्ही सुरुवात केली. सर, तुम्ही ही सुरुवात करत असताना तुम्हाला ज्या अडचणी आल्या त्या अडचणी कोणत्या, तुम्ही त्याला कशी मात केली? कुठलाही उद्योग सुरू करत असताना अडचणी असतात. अडचणीतून माणूस शिकत असतो. अडचणी सोडवण्याची डेअरिंग लागते उद्योजकाला आणि ती डेअरिंग असणं आवश्यक आहे. पहिल्यांदा उद्योग उभा करत असताना भांडवल लागतं, पुरेसं भांडवल लागतं, साधन सामुग्री लागते, स्किल्ड कर्मचारी लागतात. या सगळ्या गोष्टी गोळा करत असताना आम्हाला पण तज्ञ प्राध्यापक गोळा करताना आम्हाला अडचणी आल्या. आज सुद्धा त्या समोर आहेत. मर्यादित प्राध्यापक आणि अमर्याद विद्यार्थी यामुळे आज आमच्याच लातूर शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक क्लासेसमध्ये हजार विद्यार्थी समोर बसलेत आणि एक प्राध्यापक शास्त्रीय नियमाप्रमाणे 80 ते 120 विद्यार्थ्यांच्या वर त्या वर्गामध्ये संख्या असता कामा नये. पण दुर्दैवाने हजार विद्यार्थ्यांना शिकवायची पाळी आज देखील आहे, कारण स्किल्ड प्राध्यापक मिळत नाही. यासाठी उद्योग सुरू करत असताना स्किल कर्मचारी, पुरेसं भांडवल आणि इन्फ्रा या गोष्टी लागतात. प्रथमतः आम्ही ज्यावेळेस उद्योग सुरू केला त्यावेळेस अनेक याबद्दलच्याच अडचणी होत्या. पण लातूरच्या अनेक मान्यवर लोकांनी आम्हाला सहकार्य केलं, आमच्यावर विश्वास ठेवला, आमच्या मित्रमंडळींनी विश्वास ठेवला आणि हे प्रश्न सुटत गेले. या पद्धतीने आमचं हे काम सहज सोपं लातूरकरांमुळे झालं. सरांचं सांगणं हेच आहे की तुम्ही सुरुवात तरी करा, तुम्ही स्टार्ट तरी करा. स्टार्ट इज हाफ डन.
कारण जर तुम्ही सुरुवातच नाही करणार तर तुम्हाला जो दिशा आहे ती दिशा कधीच नाही सापडणार. एक छोटासा सर मला यावरून एक गोष्ट आठवली. एक माणूस असतो जो राजस्थानामध्ये पूर्ण काळोख अंधार असतो आणि तो दिवा घेऊन थांबलेला असतो आणि दुसरा एक माणूस त्याला म्हणतो की बाबा जा, तुला तुझी वाट सापडेल. तो माणूस दुसऱ्या दिवशी त्या माणसाला जाऊन भेटतो आणि तो तिथेच असतो माणूस जो गेलेला नसतो आणि तो म्हणतो की तुझ्या हातात दिवा दिला तर तू का दिला नाहीस पुढं. तो म्हटला माझ्या हातात तर दिवा पण पुढं तर मला पूर्ण काळोख दिसतोय. तर त्यावेळेला दुसरा माणूस त्याला जो वाक्य म्हणतो ते वाक्य मला आठवलं सरांवरून की जसा दिवा पुढे जाईल तसा तो तुझा प्रकाश वाढत जाईल. तसंच सर तुम्ही पुढे जात गेला आणि प्रकाश हा वाढत गेला आणि तुमचा रिलायन्स लातूरचा प्रकाश हा पूर्ण चारी दिशांनी आज प्रकाश झोतात तुम्ही आलेला आहात. खूप छान वाटते सर तुमच्याशी बोलत असताना. प्रश्न आपले अजून संपलेले नाही आहेत कारण खूप सारे प्रश्न युवकांच्या मनामध्ये आहेत बिझनेसला घेऊन. त्याचसोबत सर एक पुढचा माझा प्रश्न की हा व्यवसाय केल्यापासून तुम्हाला काय चांगले अनुभव येत गेले किंवा तुमच्या काय चांगल्या गोष्टी, जसं आपण डिफिकल्ट गोष्टी आपण पाहिल्या तसं तुमच्या काय चांगल्या गोष्टी होत गेल्या किंवा तुम्ही समाजाशी कसं कनेक्ट होत गेला यातून हे थोडंसं ऐकायचं आहे. साधारणपणे 269 IIT इंजिनियर, NIT इंजिनियर आम्ही निर्माण करू शकलो. 2000च्या वर MBBS डॉक्टर तयार करू शकलो. सर्वोत्तम महाराष्ट्राच्या CETतून टॉपमोस्ट इंजिनियर आम्ही तयार करू शकलो. भारताच्या आणि जगातल्या वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये आज आमचे तरुण मंडळी वेगवेगळ्या उद्योगावर विराजमान झालेले आहेत. अनेक गणमान्य उद्योगामध्ये उच्च पदावर काम करायला लागले. शासकीय व्यवस्थेमध्ये भारताच्या प्रशासनिक व्यवस्थेत काम करायला लागले. आज रिलायन्स लातूर पॅटर्नचे 6 विद्यार्थी IAS ऑफिसर झालेले आहेत. मुली आज संस्थेमध्ये व्यावसायिक शिक्षण घेऊन अत्यंत उच्चतम पदावर काम करायला लागलेले आहे. हे पाहिल्यानंतर आम्ही केलेल्या कामाचं सार्थक झालं हे आम्हाला समाधान वाटतं. ही आपल्या कामाची उपलब्धी आहे सर. सर याचबरोबर जसं नीट आहे, IIT आहे, NDA आहे, ह्याचं प्रशिक्षण सर आपण जसं देत असतो तसंच सर आज एक युवा पिढीमध्ये खूप सारे बिझनेसमॅन आहेत ज्यांना ट्युटोरियल्स लाईनमध्ये यायचं आहे, ज्यांना शैक्षणिक क्षेत्रात यायचं आहे, ज्यांच्याकडे नॉलेज आहे पण ते काही करू शकत नाहीत. असे महाराष्ट्रातील खूप सारे असंख्य शिक्षक आपल्याकडे आहेत सर. त्यांना रिलायन्स लातूर पॅटर्न सर काही मदत करू इच्छिते का किंवा त्यांच्या त्या बिझनेसमध्ये येत असताना तुम्ही त्यांना काही सपोर्ट सिस्टीम तुमच्याकडून द्याल का? महाराष्ट्रातील तरुणांना माझं आव्हान आहे की आपण 1,00,000-2 लाखाच्या नोकरीसाठी देशात विदेशात वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर करून जातो. पण महाराष्ट्रातल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आज UP, बिहार, हरियाणा, पंजाब, आंध्र प्रदेश या राज्यातून, झारखंडमधून हजारोंची शिक्षक आपल्या महाराष्ट्रात आलेले आहेत आणि दर वर्षाला कोट्यावधी रुपये महाराष्ट्रातून बाहेर चाललेले आहेत. या क्षेत्रामध्ये पोकळी आहे महाराष्ट्रातील तरुणांना आपली शैक्षणिक सेवा देण्याची, या क्षेत्रात काम करण्याची पोकळी आहे. गाव तिथे स्कूल आणि त्या स्कूलमध्ये 11वी-12वीचे ज्युनियर सायन्स कॉलेजेसच्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो या तज्ञ स्पर्धा परीक्षा शिकवणाऱ्या लेक्चररच्या जागा पूर्णपणे रिक्त आहेत. म्हणून मला असं वाटतं अंतःकरणपूर्वक की महाराष्ट्रातल्या तरुणांनी आमच्याकडे जर 1 वर्ष डेडिकेट केला तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो मध्ये आम्ही त्यांना तज्ञ स्पर्धा परीक्षेचा लेक्चरर म्हणून घडवू शकतो. यासाठी त्यांनी फक्त 1 वर्षाचा ट्रेनिंग पिरियड आमचा करावा.
यासाठी आमच्याकडे त्यांना पैसे सुद्धा देशमुख सर लागणार नाही, सडळ हाताने आम्ही मदत करायला तयार आहोत. आणि हे 1 वर्षात ते ट्रेन झाल्यानंतर आपल्या गावी जाऊन त्यांनी या प्रकारचं कोचिंग इन्स्टिट्यूट आपल्या गावी सुद्धा सुरू करू शकतात. खूप 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 अशी अमूल्य संधी सरांनी पूर्ण जेवढे काही शिक्षक आहेत त्या सगळ्यांना उपलब्ध करून देण्याची संधी सरांनी सांगितलेली आहे की तुम्ही रिलायन्स लातूर पॅटर्न मध्ये या. आज महाराष्ट्रातल्या असंख्य ठिकाणी लोक फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी शिकवत आहेत, पण शिकवत असताना जसे हवे तसे रिझल्ट त्यांचे येत नाहीत. त्यामुळे ट्युशनला लोक येत नाहीत, त्यामुळे त्यांचे ट्युशन नास्ते नबूद होत चालले. त्यामुळे ते दुसरीकडे 5 आणि 7 आणि 10 हजार वर काम करतायत. आणि आज लातूर सारख्या ठिकाणी बाहेरचे खूप सारे लोक लातूर मध्ये येऊन लातूर मध्ये शिकवून ते त्यांचा प्रचंड असा पैसा कमवत आहेत. पण सरांचं म्हणणं असं आहे, तुम्हाला लातूर पॅटर्न शिकायचं आहे, तुम्हाला लातूर पॅटर्न म्हणजे नेमकं काय, लातूर पॅटर्न मध्ये नेमकं काय केलं जातं, ह्याच्यासाठी सर्व शिक्षकांना, ज्या लोकांना या सेक्टरमध्ये करिअर करायचं आहे त्याच्यासाठी सुवर्ण संधी सरांनी उपलब्ध केलेली आहे की तुम्ही फक्त स्वतःची तयारी दाखवा, आम्ही तुम्हाला बोट धरून पुढे नेण्याचा प्रयत्न नक्कीच करू. हे सरांचं म्हणणं आहे. ही आहे समाजाची आपुलकी, ही आहे आपलेपणाची भावना, ही आहे की एखाद्याबद्दल एखाद्या स्वतःचा न विचार करता सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची सतसत विवेक, बुद्धी आणि ही इच्छाशक्ती जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच मी सांगेन सर की महाराष्ट्रातील प्रत्येक कोपऱ्यात रिलायन्स लातूर पॅटर्नची शाखा नक्कीच उभा राहील. कारण तुमची अशी सद्भावना आहे की प्रत्येकाला तुम्हाला पुढे घेऊन द्यायचं आहे. खूप छान सर. मला महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी लातूर पॅटर्नच्या शाखा काढायच्या नाही, पण आमच्याकडचा प्रशिक्षित तरुण त्या भागात जाऊन त्या भागातील तरुणांनी या ठिकाणी येऊन प्रशिक्षण घ्यावं आणि तिथे स्वतःची शैक्षणिक संस्था उभी करावी, ही माझी अंतःकरणपूर्वक भावना आहे. क्या बात. सरांचं म्हणणं हेच आहे की महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस हा लातूरमध्ये यावा, ज्यानं लातूर पॅटर्न बघावा, लातूर पॅटर्न शिकावा आणि असंच शैक्षणिक संकुल प्रत्येकाने स्वतःच उभा करावं, स्वतःच त्यानं शिक्षण सम्राट व्हावं. हे सरांची अशी भूमिका, खूप एक आगळीवेगळी भूमिका आज बघायला मिळते. खूप चांगलं वाटतंय सरांशी बोलताना. अजून आपले प्रश्न संपलेले नाही, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया की सर तुम्ही हे करत असताना, बिझनेस करत असताना, सुरुवात करत असताना, संकुल उभा करत असताना एक पाठिंबा नावाचा प्रकार असतो, तो सगळ्यात मोठा मोरल सपोर्ट म्हणजे सर घरच्यांचा असतो. आज 50% युवक हे त्यांच्या घरच्यांच्या डिमोटिवेशनमुळे मागे सरतात की जा बाबा नोकरी कर, जा बाबा तुझ्या लग्नाचं बघायचं आहे, जा बाबा एक फिक्स इन्कम आपल्या घरामध्ये येऊ दे. त्यामुळे 50% मुलं सर मागे सरतात. तुमच्या घरच्यांचा कसा सपोर्ट होतो? आमच्या घरातील सर्व मंडळी म्हणजे विशेषतः माझी सौभाग्यवती आणि माझ्या परिवारातील प्रत्येक सदस्य केशवराज सारख्या प्रतिष्ठित हायस्कूल मधली ग्रँटेड सीट सोडून, शिक्षकाचं पद सोडून आपण हा उद्योग सुरू करतोय आणि ही डेअरिंग करतोय नोकरी सोडून काम करण्याची. तर यामध्ये करावं का करू नये हा सल्ला मी माझ्या सौभाग्यवतीला विचार आणि तिने मला या पद्धतीचं स्वयंभू काम उभं करण्यासाठी पूर्ण माझा सपोर्ट आहे. का होईल ते होईल, तुम्ही यामध्ये झोकून देऊन काम करा, असं माझ्या घरच्या मंडळीचा विश्वास माझ्या पाठीशी उभा होता. सुंदर उदाहरण सांगावं असं वाटतंय की रिलायन्स लातूर पॅटर्न आम्ही सुरू केलं आणि सुरू केल्यानंतर 10-11 महिन्यांनी आमचे प्राध्यापक इथल्या प्रतिष्ठित संस्थेने पळवून नेले. नुसते पळवून नेले नाही तर विद्यार्थी पण 265 पळवून नेले. मग आमच्याकडे 40 विद्यार्थी उरले आणि प्राध्यापक कोणीच नाही. अशा स्थितीमध्ये
पैशाची चणचण उभी राहिली तर माझ्या घरच्या मंडळींनी मी घेतलेलं घर विकायला परवानगी दिली. स्वतः जवळ असलेलं सोनं नाणं या कामासाठी दिलं. म्हणून अंतःकरणपूर्वक आजचं जे रिलायन्स लातूर पॅटर्न उभा आहे ते त्यांच्या समर्पणातून उभा आहे. त्यांची साथ मिळाल्यामुळं, माझ्या घरच्या मंडळीची साथ मिळाल्यामुळं हे आज तुम्हाला शैक्षणिक संकुल दिसतंय सर. सर मला एक संसदेतले अटल बिहारी वाजपेयींचं एक वाक्य आठवलं. लोग आएंगे जाएंगे, लोग आएंगे जाएंगे, सरकारें आएगी जाएगी, लेकिन ये देश बचना चाहिए. तसंच ह्या सरांचं मला आठवतंय की मॅडमचं टॉयलेट तेवढं कौतुक खूप कमी आहे की शिक्षक येतील जातील, मुलं पण येतील जातील, पण संस्था टिकली पाहिजे. कारण ही संस्था हजारो IAS, हजारो डॉक्टर आणि हजारो इंजिनियर करण्याची ताकद या संस्थेत आहे. तशी हे संस्था टिकवण्याचं काम त्यावेळी सरांनी केलं आणि आजही सर त्याच एनर्जीनं, त्याच ॲग्रेशननं आणि त्याच जिद्दीनं काम करतात. मला थोडंसं इंटरव्ह्यूच्या आउट ऑफ द बॉक्स जाऊन एक थोडासा सरांचा किस्सा मला सांगावा असं वाटतो की आम्ही बऱ्याच ठिकाणी मी बऱ्याच लोकांकडे जाऊन सरांबद्दल डिस्कशन केलेलं होतं. एक किस्सा मला असा ऐकायला मिळाला की ज्या वेळेला रिलायन्स लातूर पॅटर्नची संस्था मोठी करायची होती त्यावेळेला माणसांची कमी प्रमाणात माणसं असताना सर स्वतः प्रिंटिंग प्रेसमध्ये जाऊन त्या गोष्टी प्रिंटिंगमध्ये लावून रात्र तिथंच थांबून दुसऱ्या दिवशी त्या गाड्या भरून त्या प्रत्येक पॉम्पलेटनी प्रत्येक गावात जाऊन त्यांनी स्वतःची संस्था कितपत चांगली आहे पण स्वतःच्या संस्थेमध्ये तुम्ही मुलांना ह्या संस्थेत घाला, तुमची मुलं अजून काहीतरी प्रगती करतील, हे जीवाच्या आकांक्षेने सांगण्याचं जे काम आहे ते सरांनी केलेलं आहे. कोणतीही संस्था अशीच मोठी होत नसते. त्याच्यासाठी तुम्ही घाम गाळला पाहिजे, त्याच्यासाठी तुमचं डेडिकेशन पाहिजे आणि तुम्ही स्वतः तिथल्या इनलेट आणि आउटलेटमधले कणखर असं व्यक्तिमत्व असलं पाहिजे. ते व्यक्तिमत्व सरांमध्ये आहे आणि खूप छान सर की तुमचा किस्सा तुम्हाला न विचारता आम्ही सांगितला. पण सर तुमचे कष्ट म्हणजे ह्याला सर कोणीही कम्पेअर करू शकत नाही की एखादा माणूस आला आणि वडिलोपार्जित इस्टेट होती आणि मी ती उभा केली, असं काही नाही आहे राजांनो. शून्य, काहीही नव्हतं, 1 रुपयाही हातात नव्हता आणि आज जर तुम्ही इथं आलात तर खूप सारं मोठं संकुल तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही रिलायन्स लातूर पॅटर्नला एकदा नक्कीच या, इथं भेट द्या. आणि जसं सरांनी तुम्हाला सांगितले की कोणत्याही महाराष्ट्रातल्या शिक्षकांसाठी रिलायन्स लातूर पॅटर्नचं दरवाजे खुले आहेत. त्यांनी इथे यावं, 1 वर्षाचं ट्रेनिंग करावं. 1 वर्षाच्या ट्रेनिंगसाठी कोणतीही पैसे घेतले जाणार नाहीत आणि त्यांनी त्यांच्या गावी जावं आणि स्वतःची अशी एक संस्था उभा करावी. हेच सरांचं मनापासूनचं मत आहे. आणि ह्याच सर एकदम महत्त्वाचा प्रश्न ज्याचं सगळ्यांनाही कोडं पडलेलं आहे. सर खूप सारे इन्स्टिट्यूट लातूरमध्ये बघायला मिळतात पण त्याचे फाउंडेशन तुम्ही आहात. लातूर पॅटर्न तुम्ही आणला, लातूर पॅटर्न तुम्ही घडवला. ऑनलाईन बऱ्याच साऱ्या मार्केटमध्ये संस्था आल्या, खूप सारे लोक आली ऑनलाईनमध्ये, ऑफलाईनमध्ये पण खूप सारे लोक येतात. लातूरमध्ये पालकांना आल्यावर नेमकं हे कळत नाही आहे सर की मी कुठे जाऊ आणि मी कुठे जावं. आणि सर त्यांनी जर लातूर पॅटर्न रिलायन्समध्ये येत आहे तर त्यांनी रिलायन्समध्येच काय यावं याच्याबद्दल थोडंसं 5 मिनिटं काय. रिलायन्स लातूर पॅटर्न ही गेले 20 वर्षापासून अद्ययावतपणे शिक्षणात शैक्षणिक प्रयोग करणारी, रिसर्च करणारी संस्था आहे. मुलांच्या आणि पालकांच्या आणि समाजाची मानसिकता लक्षात घेऊन आपल्या शैक्षणिक प्रक्रियेमध्ये संशोधन करणारी संस्था आहे. आज आम्ही या स्पर्धा परीक्षेचा काळ म्हणजे युद्धाचा काळ असतो मुलाच्या जीवनामध्ये आणि मुलाबरोबर पालकाच्या जीवनात सुद्धा हा युद्धाचा वॉर मेमोरियल असा स्वरूपाचा काळ असतो. या काळामध्ये शैक्षणिक संस्थांची भूमिका सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे.
आमची शैक्षणिक संस्था म्हणजे रिलायन्स लातूर पॅटर्न पालकांच्या डोक्यासमोर कुठली चिंता ठेवत नाही. मायग्रेट असलेला विद्यार्थी असो किंवा लातूर शहरातला विद्यार्थी असो, त्या विद्यार्थ्याची पूर्ण जिम्मेदारी, शैक्षणिक जिम्मेदारी घेणारी ही संस्था आहे. नंबर 1, पूर्ण जिम्मेदारी म्हणजे 24 तासाचं नियोजन आम्ही विद्यार्थ्याला देतो. आमच्या नियमाप्रमाणे त्यांनी 24 तास खर्च करावे. त्याच्याकडे असलेला वेळ त्याच्या प्लॅनिंगनी खर्च करून इथे चालणार नाही. म्हणून मग या घटनेमुळे काय होतं तर पालकाच्या डोक्याला चिंता राहते. आता माझा मुलगा काय करत असेल, 4.5 तास लोकल ट्युशन केला आणि 19.5 तास दिवसातले मोकळे राहिला, तर त्या 19.5 तासाचं भूत हे पालकांच्या डोक्यावर, आता माझं पोरग मोकळा आहे, काय करत असेल यावेळी, माझी मुलगी मोकळी आहे, आता काय करत असेल, तो प्रश्न आमच्याकडे येत नाही. 9 तास कोचिंग, 5 तास अभ्यास करून घेणे, 7 तास विश्रांती आणि 3 तास 2 टाइम जेवण, नाश्ता, प्रातर्विधी यासाठी. अशा प्रकारे 24 तासाचं नियोजन आमचं असल्यामुळे विद्यार्थ्यांना आपला वेळ विनाकारण वायफट खर्च करण्यासाठी आमच्याकडे विद्यार्थ्यांना वेळच नाही. आम्ही मर्यादित विद्यार्थी घेतो. शासनाच्या नियमाप्रमाणे 80 विद्यार्थ्याचा वर्ग, वर्गातली संख्या मर्यादित, म्हणून प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचं कम्युनिकेशन आमच्या क्लासमध्ये असतं. दुसरी महत्वाची गोष्ट, स्मार्ट, काळानुरूप स्मार्ट क्लासरूम, डिजिटल बोर्ड, वर्गातली रचना, सॉफ्ट ग्रंथालय, हार्ड ग्रंथालय, सॉफ्ट एग्जाम, हार्ड एग्जाम, सॉफ्ट मटेरियल, हार्ड मटेरियल, सॉफ्ट टेस्ट सिरीज, हार्ड टेस्ट सिरीज, या सगळ्या गोष्टीचे प्रयोग आमच्याकडे. आणि स्मार्ट मटेरियल, नॅशनल फॅकल्टी, कॉलेज ॲडमिशन, कोचिंग, अभ्यास करून घेणे, शिवाय निवास, भोजन, त्याची आरोग्यविषयक पूर्ण काळजी, त्याचबरोबर लॉन्ड्री फॅसिलिटी, या सगळ्या सुविधा आम्ही विद्यार्थ्यांना देतो. आणि लास्ट, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतो. माझं लेकरू समजून 24 तास मॉनिटरिंग आम्ही विद्यार्थ्यावर आणि विद्यार्थिनीवर करतो. यामुळे आमचे विद्यार्थी चारित्र्यवान आहेत, यामुळे आमचे विद्यार्थी कर्मपिपासू आहेत, यामुळे सामान्यातून रिझल्ट, लातूर शहरात रिझल्ट असलेलं नीटचा रिझल्ट, NDAचा रिझल्ट आणि JEEचा रिझल्ट असलेले महाविद्यालय फक्त 2 आहेत. त्यापैकी सर्वश्रेष्ठ रिझल्ट असलेलं आमचं महाविद्यालय रिलायन्स लातूर पॅटर्न. हे चंद्रपूर पासून रत्नागिरी पर्यंतच्या कुठल्याही शैक्षणिक संकुलामध्ये अशा स्वरूपाचं IITचाही रिझल्ट आहे, नीटचाही रिझल्ट आहे, NDAचाही रिझल्ट आहे असं पाहायला मिळत नाही. म्हणून सुरक्षित, सॉफ्ट, विद्यार्थ्याच्या हितासाठी काम करणारं असं शैक्षणिक संकुल असल्यामुळे इथे विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यायला आणि उत्तम करिअर करायला मोठी संधी आहे, नामी संधी आहे मित्र. सर, तुमच्या सांगण्यावरून हे वाटते की कदाचित सर माझ्या कुटुंबामध्येही माझ्याकडे एवढं लक्ष दिलं गेलं नाही आहे कधी. कारण माझे वडील सकाळी 9-9:30ला गेले की संध्याकाळी 8-8:30ला यायचे आणि माझी आई सकाळी शाळेला गेली की दुपारी 1-1:30 वाजता यायची. दिवसभर मी काय करतोय याचं नियोजन 50% माझ्या आई बाबांना माहीत असायचं आणि 50% मला माहीत असायचं. पण सर तुमच्या इथे मी बघतोय की एक पूर्णपणे सगळ्याच गोष्टीचं 24 तासाचं नियोजन. म्हणजे सर एक्सप्रेस गाडीला कुणीही चालवू शकते, बंद पडलेल्या गाडीला एक्सप्रेस बनवणं, दॅट इज अ व्हेरी डिफरंट स्टोरी, दॅट इज व्हेरी डिफिकल्ट टास्क. आणि हा डिफिकल्ट टास्क तुम्ही उचलताय की तुमचा मुलगा कसाही असू दे, तुमच्या मुलगाचा IQ काय आहे हा तुम्ही बघावा. हे सरांचं म्हणणं आहे
की माझा मुलगा मेढ्रांसारखं बाकीच्या कळपामध्ये जातोय का माझ्या मुलाला माझ्या पद्धतीने त्याला एक टायगर बनवायचा आहे, एक वाघ बनवायचा आहे आणि त्याला स्वावलंबी करायचा आहे. ह्या गोष्टी जर तुम्हाला वाटत असतील की माझ्या मुलाला 500 मुलांमध्ये तो शेवटी बसलाय आणि पुढे 50 मुलं बसले आणि पुढच्या 50 मुलांना समजलं म्हणून मागच्या 450 मुलांना समजलं, अशी जर मी गिनती करत असेल आणि माझा मुलगा जर मागं पडणार असेल तर मी तिथे जाऊन मी करतोय तरी काय? तुम्ही सगळ्यांना माझा एक प्रश्न आहे, तुम्ही तुमच्या मुलाला आजच फोन करा आणि विचारावा की तुला तुझ्या क्लासमधलं तुझ्या कॉलेजमधलं कितपत समजतंय, तुझं आजचं प्लॅनिंग काय, तू काय ठरवलेस. कदाचित मला असं वाटतंय की 70% मुलांकडे स्वतःचं असं प्लॅनिंग मिसिंग आहे, जे प्लॅनिंग रिलायन्स लातूर पॅटर्न त्यांच्या विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करते की 24 तासाची आखणी. ती 24 तासाची आखणी मला नाही वाटत की आज कोणत्याही कॉलेजमध्ये होतीये. त्याचबरोबर तुमच्या मुलाला, तुमच्या पाल्याला जर त्या गोष्टी समजल्याच नाहीत, ज्या गोष्टी कन्सेप्ट क्लिअर झाल्याच नाहीत, तर तो मुलगा परीक्षेत लिहिणार तरी काय? तर त्यासाठी सरांचं म्हणणं असं आहे की मॅक्सिमम जिथं 100 विद्यार्थी आहेत आणि जिथं माझ्या पाल्याला कळेल, जिथं ज्या गोष्टी मॅक्सिमम सांगितल्या जातील, तसं महाविद्यालय, ट्युशन, ट्युटोरियल, पर्सनल असिस्टंट आणि कुटुंब या सगळ्याचं जे कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे रिलायन्स लातूर पॅटर्न आहे. तुम्ही तुमच्या पाल्याला या सर्व फॅसिलिटी आणि या सर्व सुसज्ज गोष्टींनी नियोजित अशी संस्था रिलायन्स लातूर पॅटर्न असल्यामुळे तुम्ही इथंच तुमच्या पाल्याचा ॲडमिशन घ्यावं असं मलाही त्या गोष्टीत वाटतंय. पाटील सर, आम्ही यावर्षी आणखीन एक नवीन विद्यार्थ्यांसाठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. महाराष्ट्रातील कुठल्याही ज्युनियर कॉलेज व्यवस्थेवर हे NDAचं प्रशिक्षण दिलं जात नाही. पण आमच्या संस्थेने विचार केला की भारताच्या मिलिटरीचं नेतृत्व करणारी टीम, भारताच्या मिलिटरीचं नेतृत्व करणारे अधिकारी UP आणि बिहारचे आहेत. महाराष्ट्रातला मराठी माणूस फार कमी आहे अधिकारी क्षेत्रात, म्हणून मिलिटरीचे अधिकारी तयार करण्यासाठी आम्ही NDAचं प्रशिक्षण सुरुवात केलंय. यावर्षी 60 विद्यार्थिनी आणि 60 विद्यार्थी यांच्यासाठी 2 बॅचेस, मुलींसाठी वेगळी बॅच, मुलांसाठी वेगळी बॅच आम्ही सुरुवात केलेली आहे. NDAची रिटर्न एक्झामची पूर्ण तयारी, त्याचबरोबर NDAच्या 900 मार्काच्या मैदानाची SSBची सुद्धा तयारी, या दोन्ही गोष्टी आमच्या शैक्षणिक संकुलामध्ये तयार केल्या जातात. म्हणूनच गेल्या वर्षीपासून सातत्यपूर्ण NDA मध्ये रिझल्ट देणारी महाराष्ट्रातील एकमात्र संस्था आहे रिलायन्स लातूर पॅटर्न. डिफेन्स मध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या मुला मुलीसाठी एक वेगळं आशा केंद्र आम्ही निर्माण केलेलं आहे. महत्त्वाचा प्रश्न, असे काही मुलं आहेत की जे हुशार आहेत पण गोरगरीब आहेत, जे पैशाकडून शिकू शकत नाही, ह्याच्यासाठी सर आपली संस्था काही आपल्या फार सुंदर प्रश्न विचारणार. जे गोरगरीब आहेत आणि ज्यांच्याकडे प्रतिभा आहे अशा मुलांच्यासाठी आमची शैक्षणिक संस्था मदत करते सर. आमच्याकडे 120 विद्यार्थ्यांची एक ग्रँटेड तुकडी आहे. या तुकडीमध्ये मेरिट प्रमाणे प्रवेश दिला जातो आणि हा प्रवेश पूर्णतः मोफत आहे. त्याच्यामुळं गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनी जरूर या 120 विद्यार्थ्यांमध्ये सहभागी व्हावा, आपलं नशीब आजमावं. शिवाय आमची RSAT नावाची एंट्रन्स एक्झाम आहे. या परीक्षेला बसावं 5,000 पासून 75,000 पर्यंत आमची शिष्यवृत्ती या विद्यार्थ्यांना प्राप्त होते. गुणवत्तेनुसार शिष्यवृत्ती प्राप्त होते. म्हणून अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा RSAT आमची एंट्रन्स एक्झाम 11वी साठी द्यावी. शिवाय जे विद्यार्थी खरोखरच गरीब आहेत आणि ज्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे, अशा विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आमचा संपर्क केला तर आमच्या शैक्षणिक संस्थेच्या वतीने काही विद्यार्थ्यांना
दर वर्षाला आम्ही मदत करतो, सपोर्ट करतो, त्यांना दत्तक घेतो. दत्तक योजना आहे आमच्याकडे, त्या योजनेअंतर्गत सुद्धा विद्यार्थी शिकू शकतात. मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या वतीने जेवण, राहणे, खाणे, नाश्ता, त्याचबरोबर कोचिंग आणि कॉलेज ॲडमिशन असलेली 200 विद्यार्थ्याची स्कीम आमच्याकडे चालू आहे. ती फ्री आहे एकदम. त्यासाठी 1 रुपया सुद्धा पैसा लागत नाही. धर्म मायनॉरिटीत असलेला असला पाहिजे, म्हणजेच मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, पारसी आणि शीख या 6 धर्मातले जे विद्यार्थी आहेत, ज्यांचा धर्म टीशीवर या 6 पैकी 1 लिहिलेला आहे, अशा विद्यार्थ्यांना मेरिट प्रमाणे त्यामध्ये सुद्धा प्रवेश मिळतो. आमच्याकडे गोरगरीब विद्यार्थ्यांना शिकण्याची नामी संधी आहे. संस्था ही सृजनशील आहे. निश्चित अशा गरिबांचा विचार करणारे हे शैक्षणिक संकुल आहे. सर, फार छान प्रश्न तुम्ही विचारला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. थँक्यू सर.